नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण घातांक या चॅप्टरमधील घातांकांचे रूल म्हणजेच रूल ऑफ इंडेक्स बघणार आहोत. तर इंडेक्स चॅप्टरमध्ये बघा काय आहे, घातांकालाच इंग्लिशमध्ये काय इंडेक्स म्हणतात. तर 2 हा पाया आहे म्हणजे बेस आहे आणि त्याचा इंडेक्स आहे 5 घातांक आहे. बेस 2⁵. तर घातांकांचे बघा नियम बघा. पहिला आहे गुणाकाराचा नियम. पाया समान असलेल्या घातांकी संख्यांचा गुणाकार म्हणजे घातांकांची बेरीज. तर बघा हा रूल a⁻m × a⁻n = a⁻m अशा पद्धतीने लिहिता येतो. तर एक्झाम्पल याचं बघितलं तर 2⁵ × 2⁵ = 2 हा पाया आहे. गुणाकाराचा नियम आहे. तर गुणाकारामध्ये पाया एकदाच लिहायचा आणि घातांकांची काय होणार आहे, बेरीज होणार आहे. 3 + 7 3 + 7 म्हणजे 2⁻10 झालं. दुसरा घातांकांचा नियम बघा भागाकाराचा नियम आहे. तर पाया समान असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार म्हणजे घातांकांची वजाबाकी होय. आता बघा a⁻m × a⁻m अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला झालेला आहे. जर त्याचं एक्झाम्पल बघितलं तर बघा 5�7 भागिले 5�3 भागाकार आहे, पाया समान आहे, तर घातांकांची वजाबाकी हाच आपला नियम आहे. 7 - 3 केलं तर काय होणार आहे, 4 येणार आहे. ह्याचा घात आहे 7 मायनस आहे 3. कारण का तर भागाकारामध्ये बेस एकदाच लिहायचा आणि घातांकांची वजाबाकी केलेली आहे. 7 न 3 गेलं 4 आलं. तिसरा रूल बघा. तिसरा रूल काय सांगतो आपल्याला बघा घाताचा घात म्हणजे घातांकांचा गुणाकार होय. तर आता बघा घाताचा घात म्हणजे a⁻m हा एक घात आहे आणि ह्या घाताचा अजून एक n हा घात आहे. a⁻m म्हणजेच घातांकाचा काय असतो, गुणाकार होय. तर a⁻m × n. आता बघा 5⁻2⁵ = 5⁻2 × 3 काय गुणाकार करून घ्यायचा 5�6. नंतर बघा चौथा नियम आहे काय, 2 संख्येच्या भागाकाराचा घात म्हणजे त्या प्रत्येक संख्येचा घात होय. आता भागाकार आहे आणि 2/3⁵ आहे. तर 2/5/3⁵ असं होणार आहे. सेपरेट घातांक जाणार आहे. तेच आपण नियमाच्या रूपात काय लिहिलं, a/b = सेपरेट घातांक दिला. चा m घातांक आणि bचा पण m घातांक. पाचवा नियम बघा. पाचवा नियम काय सांगतो, 2 संख्यांच्या गुणाकाराचा घात म्हणजे त्या प्रत्येक संख्येचा काय असतो, घात असतो. आता भागाकारमध्ये बघितलं तसंच गुणाकारमध्ये. आता हा नियम आहे a × b तर प्रत्येक संख्येचा सेपरेट घात जाणार आहे. चा पण m घात आहे इंटू आहे असं आणि बीचा पण m घात. एक्झाम्पल जर बघितलं तर 3 × 4⁵ = 3⁵ × 4⁵. अशा पद्धतीनं एक्झाम्पल आहे. सेपरेट घात दिलेला आहे आणि इंटू आहे असं. 6वा नियम आहे एखाद्या संख्येचा 0वा घात म्हणजे त्याचे उत्तर 1 होय. आता कुठलीही संख्या घ्या तुम्ही, a⁻0 पण 1, 7⁻0 म्हणजे पण 1 आणि 6⁻0 म्हणजे पण 1. कोणतीही संख्या, एखाद्या संख्येचा कुठल्याही संख्येचा 0वा घात म्हणजे त्याचं उत्तर काय असतं, 1 असतं. हा झाला 6वा नियम. आता बघा 7वा नियम काय सांगतो. 7वा नियम बघा, एखाद्या संख्येचा ऋण घात म्हणजे ती संख्या 1 त्या घातांकांच्या रूपात असते. म्हणजे बघा 5 म्हणजे व्यस्त असते. 5 - 10 = 1/5 खाली घेतलं का छेदात घेतलं का काय, तर त्याचा इंडेक्स काय होतो, प्लस होतो, किंवा प्लस असेल तर त्याचा इंडेक्स मायनस येतो. a⁻m = 1/a⁻m हा झाला कितवा नियम, 7वा नियम. तर तुम्ही जोपर्यंत तुम्ही मॅथ्स शिकताय तोपर्यंत हे रूल ऑफ इंडेक्स लागतातच. म्हणजे तुम्ही जोपर्यंत शिकताय म्हणजे पूर्ण मॅथ्स कायम मॅथ्समध्ये 11वी 12वी BSc ह्याच्यामध्ये तुम्हाला काय लागतं, तर तुम्हाला हे घातांकांचे रूल वापरावेच लागतात. इवन फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये सुद्धा काय हे रूल ऑफ इंडेक्स लागतातच. तर 8वा नियम बघा. 8वा नियम काय सांगतो, एखाद्या संख्येचा धन घात व ऋण घात असल्यास ते परस्परांचे गुणाकार व्यस्त असतात. आता बघा a⁻m × a⁻−1
मायनस एम आहे. हा इथं काय केला रूल वापरला, मायनस घात आहे तो छेदात आला प्लस होतो आणि हे कॅन्सल होतात इज इक्वल टू 1 आला. तर बघा अशा पद्धतीनं आपण रूल ऑफ इंडेक्स बघितले. तर बघा हेच हाच रूल ऑफ इंडेक्स आपण एक्झाम्पलच्या स्वरूपात सुद्धा बघू शकतो. बघा 10⁻⁻1 आहे ते छेदात आला का प्लस त्याचा इंडेक्स होणार आहे 1/10 होणार आहे. 10⁻²2 म्हणजेच 1/10⁻² होणार आहे. आणि काय 10⁻² म्हणजेच 100 असतं. हे तुम्हाला माहीतच आहे. जेवढा 10⁻4 म्हणजेच 1 वर तेवढे 4 शून्य. तेच 10⁻³ म्हणजेच काय असणार आहे 1/10⁻3. अशा पद्धतीनं हा तुमचा काय असणार आहे विस्तारित रूपात लेखन, किंवा हा रूल आपण इथं वापरू शकतो. म्हणजे कुठला रूल, हा a⁻⁻m इज इक्वल टू 1/a⁻m हा रूल आपण काय केलेला आहे इथं वापरलेला आहे. 10⁻² म्हणजेच -2 आहे, छेदात आलं +2 झालं, घातांक काय झाला +2 झाला, 10⁻² झाला. तर अशा पद्धतीनं आपण एखादं एक्झाम्पल बघूया. बघा हे एक्झाम्पल आहे 2⁵ × 2⁸ इज इक्वल टू 2⁻x. तर एक्स म्हणजे काय बघा. बघा एक्झाम्पल लिहून घेतलेलं आहे, गिवन इथं लिहून घेतलेलं आहे गिवन म्हणून. तर बघा गिवन घेतलं 2⁵ × 2⁸ इज इक्वल टू 2⁻x. 2 एकदाच लिहिलं, नंतर काय होणार आहे गुणाकारमध्ये घातांकांची काय होते 8 + 5 बेरीज होते 2⁻x. आणि 8 + 5चे काय केलेले आहे बेरीज केलेली आहे 13 आलेली आहे. आणि 2 कॉमन आहे बेस, त्यामुळं बेस कॉमन असलं तर काय होतं त्याचे घात काय येतात इक्वेट होतात. म्हणजे 2 समान आहे त्यामुळे त्याच्या घात x बरोबर काय झालं 8 आणि 5 13 झालं. म्हणजे घात काय झाले इक्वेट झाले. घात काय होतात तर इक्वेट होतात. तर अशा पद्धतीनं आपण काय तर एक एक्झाम्पल घातांकाचं बघितलेलं आहे. तर आता त्याच पद्धतीने जर तुम्ही हे एक्झाम्पल घेतलं 8⁻x - 8⁻³ इज इक्वल टू 8⁻7. तर काय होणार आहे भागाकारामध्ये काय होणार आहे भागाकारामध्ये काय होतं तर वजाबाकी होते. 8 हा असा ठेवला बेस आणि x - 3 झालं 8⁻7 झालं. ते हाय असं लिहिलं. तर इक्वेट केलं 8 बेस समान आहे त्यामुळे x - 3 हा बरोबर चिन्हाच्या इकडला घातांक झाला आणि इकडला 7 घातांक x आहे असं. आणि हे -3 आहे इकडं गेलं +3 झालं आणि x इज इक्वल टू 7 आणि 3 10 झालं. हे आन्सर आले. तर अशा पद्धतीनं आपण बरीचशी एक्झाम्पलं सोडवू शकतो घातांकाच्या सरावासाठी. तर अजून बघा एखादं एक्झाम्पल इथं काय आहे -2 a² अपॉन -3 b ब्रॅकेट रेस टू 3 आहे. तर बघा मायनस मायनस हे प्लस होतं, मायनस अंशात पण मायनस आहे आणि छेदात पण मायनस आहे. न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरचं मायनस कॅन्सल झालं. 2a² आणि 3b आणि ह्यांचा घात काय केलेला आहे सेपरेट दिलेला आहे छेदामध्ये. अंशाचा सेपरेट आणि छेदाचा सेपरेट दिलेला आहे. नंतर घात देऊन टाकला आपण सगळ्यांना. नंतर इथं गुणाकारामध्ये पण घात देऊन टाकला. 2चा घात 3 दिला आणि एचा बेत्रिक 6 झाला. इथं 3चा घात 3 दिला आणि बीचा घात 3 दिला. नंतर 2चा घन 8 आहे, एचा 6वा घात आहे असा. 3चा घन 27 आणि बीचा घन आहे असं लिहिलं. म्हणजे याचं उत्तर काय आलं 8a⁻6 अपॉन 27b⁻3. थँक्यू. तर अशा पद्धतीने आपण इंडेक्सवरील एक्झाम्पलसुद्धा बघितली.